श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी. बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू. मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 84 86 19 00. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. कमल का कुंच्यातला कसा काय चहा होता बाळू? कमल मावशी ह्याचा वापरते चहा आसामची चहा आहे. मीच आणून देतो. तू कशाला गेलता तिथं आसामला? मी नेहमी जातो प्रत्येक आठवड्याला. बसा उठाय तिथं असतोय हा. तो. आसामला होय. आणि बाळू हा माझं एकच धोरण आहे, प्रत्येक मराठी माणूस प्रत्येक मित्र हा विषयात पुढे गेला पाहिजे. बर आणि पुढे गेला तर आपली प्रगती झाली मित्रांची. तुझं विचार आपल्याला पटलं बरं का रामभाऊ. काय कर माहिती का, तू सगळ्याला पुढं घाल पण मला इसरू नको. माझ्या माग तू थांब बर का. ए अरे रामभाऊ, ए रामभाऊ, आता म्हटलं माग थांब तू. अरे काय झालं इथं काय करतोय? अरे पडलोय बाळ्या मी. तू कसं काय इथं थांबला? मला म्हणला तू पुढे हो, तुझ्या मागच आहे मी. अरे बाळ्या, अरे मी थांबलो नाही, खड्यात पडलोय. अरे पडलोय बाळ्या, लागलोय मला. अरे काय रामभाऊ, तुझी पहिल्यापासून पाडायची सवय जाय नाही. ग्रामपंचायतला उभा राहिला तिथं पडला, सोसायटीला उभा राहिला तिथं पडला, खासदारकीला तुझ्या बापाने फॉर्म भरला होता का? आपली लायकी किती तिथं पडला, आता खड्ड्यात पडला म्हणतोय. मी उसाळे घेऊन असा जे मारीन ना. कुणाला? तुला. अरे काय करी मला मारायची कारण आहे. अरे बाळ्या मी खड्यात पडलो, वर काढ. तुला वर काढू अयो मला छाता निघलं पाहिजे. अयो अयो सावकाश सावकाश बाळा, तुझ्या तू सावरायला काय माणसं मिळत नाहीत रामभाऊ. पडल्याला आपल्याला स्वतःला उठून उभा राहावा लागतो. उठ उठ, दे हात दे मला, हात दे हात दे हात दे दे हात. हा अशा संकटाच्या ये की, मग तुझा तुझ वर ये. या लागलं का बाळा? या काय कोणी खडा गेला रस्त्यात? अरे वरी तुझ्या काळात लय होत. अयो असा मित्र लागतो खड्ड्यातनं बाहेर काढणारा एकतरी जीवाचा जीव लाग. असू दे. अयो बाळ्या, कसं काय तू तिथं खड्ड्यात गेलता उलटा? अरे मी खड्ड्यात पडलं, ती बघ ना, इथं पडला आणि तिथं पडला. आयशपथ. आसामला कधी गेलता? आसामला? अरे ही खड्डा कुणामुळं? सरपंचामुळं, सरपंच पार्टीमुळं. अरे किती दिवस मला एक खड्डा बुजवा. अरे कामावर का रस्त्याची, त्यांना सुट्टी नाही बाळ्या. अरे पण तो काय खड्ड्यात त्याला सुट्टी नाही. सुट्टी नाही सरपंचाला. मी तुला खड्ड्यातनं काढला नसता तर बेकारी झाली असती तुझी. असा कुणी मित्र खड्ड्यात काढला? वरनं गुलू गुलू बोलत होता माझ्या सगळं. अरे मी खड्ड्यात पडलाय, वर कावडा हात देवा. आणि मग तुला कोणी वर काढला? मेच की बाहेर काढला तुला त्यातनं. असं वाजवेन ना बाळ्या. चल माझ्या घरी चल, त्याला हळद लाव आपण वाटून. हळकुंड वाटतो माझ्या घरी. हळद सरपंचाच्या पाटणीला लावायची तुला गरज आहे. म्हणजे? गेला गेला हळायला सुरुवात कर. तू घरी जा, तू तुझ्या घरी पळ. नाही पळ घरी. माझा भाऊ तिकडे जायचा सरपंचाला हाना, मी गप्प बसतोय तेव्हा. मी तुझ्या हाना आधी हाना चल सुरुवात बाळा, आता सुट्टी द्यायची नाही. रामभाऊ तिथं मी मारायला लागलो, मला रागावर नाही, मला आवरायचं नाही तो. बाळ्या, अरे तुझं एवढा चिडला असतील तर मी काय करीन? नाही. काही घडू शकतं. सरपंच सुट्टी नाही तुला. मला पाहिजे. हा. किती कामं केली मी.
जेवढे जेवढे प्रस्ताव आमदार साहेबांकडे गेले ना तेवढ्या प्रस्तावावर सही होऊन कोट्यवधीचा निधी पाडला का नाही मी एकटीने मग काय एकटीने तुम्ही आहे ना मला खुर्ची बसून लाटायला होय ना काम तुमची एकटीमुळे झाली ती होय. वजन आहे ना आपलं तेवढं अरे कशाचं वजन सरपंच बायकोला चहा मागावा लागतो तेव्हा बायको चहा आणून देते असं हा चहा सुद्धा तुम्हाला प्यायच्या परापत नाही तर घरात अरे घरोघरी मातीच्या चुली आहे, तुमचं बी तीच अवस्था आहे आम्ही बघतोय ना मग सांगताना ही सांगायचं की आमच्यामुळे झालं आम्ही बी होतोच ना बर बाबा तुमच्यामुळे झालं सरपंच तुम्ही प्रस्ताव दिले गावचा विकास झाला तुम्हाला आम्ही प्रमुख केलं म्हणून तुमचं नाव होतंय लगा आमचं विसरलंच होय आमचा हातभार आहे का नाही तुमचा मोठा हातभार आहे आम्ही तुम्हाला मान देतोच का नाही समजा ही पाण्याची टाकी हा. उभी राहिली आहे. बर मस्त मोठी आहे गोल आहे आणि खालचं खांबच नसतील तर तसंही खांब आहेत मजबूत आमच्यामुळं तुम्ही आणि मीच केलंय असं टिमकी वाजवायची नाही आपण केलंय असं म्हणायची का कधीतरी तसंच असतं हा? मी तुम्हाला मान देतो त्याच्यामुळे भांडायचं काम फक्त कुठं चालायचं त्यांच्या समोर या बघा तुम्ही काय करता सरपंच चांगलं झालं की मी केलं आणि कुणाच्यात भांडणं लागली की संजूने लिंबू पिळला असेल संजूने मीठ टाकलं असेल लगा ती मीठ टाकून मीच वाईट झालो लागा सदुशेठ. कधीतरी चांगलं म्हणा मला नाही नाही तुम्ही चांगलंच आहे ऐका त्यांच्या पुढे काय करायचं एकाने हाणलेगत एकाने रडलेगत करायचं हा. पण आपल्या तिघात फूट होऊन द्यायची नाही टेंडर जरी आलं मोठं बारके तिघात कामं करायची वरच्यांचा आदर्श घ्यायचा वरचं राज्य कसं चालतं बरोबर सगळी भांडतात का नाही पक्षवाली सकाळ दुपार संध्याकाळी एकत्र ऐन टायमाला एकत्र ही गोष्ट खरी आहे राव. मग त्याच्यामुळे तुम्ही बी रागवायचं नाही मी त्यांच्या पुढे तुम्हाला हा. खवळणार. आता- ऐ, पद्धत आहे का नाही? हा? अरे काय पद्धत आहे का नाही चाललंय काय? अरे तुम्ही केलेली निकृष्ट काम खड्यात रस्ता का रस्त्यात खड्यात काय कळणार मार्ग नाही हे सांगण्याचं हे पद्धत आहे का सरपंचाला मारण्याचा प्रयत्न अरे तुम्ही अर्धवट काम ठेवल्यामुळे मी खड्यावर पडलो आ, तुम्ही काय खड्यात काय? माणसं आहे. आता सरपंच याद राखा ती पाडत्याला धरा. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? अरे काय नुसतं वगैरे तो टाकी ठोकायला केला खड्यात पडला तिथं जोरात लागले सोनात काय करायचं मग? आम्ही काय करायचं बघा किती लागलंय दाजी पिले ना माणूस की पडतात खड्यात मी नाही पडलो दाजी एवढा पडला तुम्हाला पाचतो म्हणजे हे पेराच असणार माणूस सरपंच मी लुग्या सुग्या सगळं बोलायला मोकळा नाही तुम्ही प्रथम नागरिक आहे तुम्हाला कळू नाही ए, गौरी! गौरी! चला की तिकडं चला 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 गौरी! अहो, चला की चला, खड्डे. गौरवणी अहो कानाखाली वाजवली ह्याचं. कानाखाली वाजवली कानाखाली हो, वहिनी. कानाखाली वाजवली सरपंचाच्या आज कोणी का अहो वहिनी ह्या माणसाने कान पाडी खाल्ली सरपंचाच्या हा. काय तुम्ही काय बोगलाय लागून गेली बाई तुम्ही सारखं जवा तवा हाणताय हा जवा तवा खड्ड्यात गाठीन आणि अडचणीत गाठीत वहिनी माझं ऐका 2 मिनिटं गावात रस्त्याचा खड्डा पडल्यात बुजवायचं कोणी आम्ही 100 वेळा सांगितलं आज माझ्यासारखा इंटरनॅशनल पुढारी तिथं उलटा पालता झाला मी एक सण करीन दवाखान्यात जाईन गोरगरीब पडल्यावर काय होणार कोण करणार तुम्हीच बरं एकटं पडताय अख्खं गाव पडत नाही तुम्हीच बरं खड्ड्यात पडताय आई शपथ वहिनी म्हणजे गाव बी पडायला पाहिजे का अहो काय तुमची डोकं वाय डोकं वापरा कशाला हो, गावाला घेऊन हो, आलाय? वहिनी. अहो, काय ते काय धरून हो तुम्ही? मी तुम्हाला हा? सांगतोय तुमच्या नवऱ्याला समजून सांगायच नाही ही बगल बच्चे त्यांना काय बी समजून सांगतात आणि तो नवरा तसंच ऐकतोय अक्कल नाही का तुम्हाला माहिती आहे मला नवरा कसा आहे ती. वहिनी हे बगल बच्च्यांचं ऐकू नका मी सरपंचाला मारलं नाही अजून मी सांगतो पण काम करायला नको लाजा नाही तुला वाटत काम मला हाणताय, हा? अंगावर येताय मला. बसून भेटू होय होय गावाला तमाशा नको इकडे या इकडे या असं घरी येऊन हाणतात आणि काय तमाशा नको हा? असू द्या. सोडायचं बा असल्यांना. ए, आता तापू नका आता लांब गेले ती तापू नका का तुम्ही मला हाक मारली आता चांगला ठोका पाठीत घातला, लाकडाचा ओ, फेकून. थांबा ना आता मी काही सांगतोय तेवढं करा ह्या माणसाचा कार्यक्रम लावायची जबाबदारी माझी आता माझा शकुनी जागा करतो आणि ह्यांचा कार्यक्रम लावतो तुम्ही कार्यक्रम लावतो, लावता लावतो. घरापर्यंत माणसं आली कार्यक्रम ह्यांचा कार्यक्रम मीच लावते तुमच्या चुकून मला काही जाणार नाही अजिबात काढा ते हात मारलं नाही सांगितलंय फक्त काढणारच होतो कधी? ना, असू दे ना सदुशेठ लय टेन्शन आलंय च्या ठेवाच म्हणून ठेवायचं आहे ठेवायचं आहे आता खरा खेळ चालू झाला आता माझा खेळ चालू करतो
इतके दिवस त्याला सोप्यात खेळत घेतला पण आता नाही सोप्यात घेतला. अंकावाला ना आता घरी आलताना बरोबर घरीच कार्यक्रम. आडवा करणार त्याला. नाही नाही हा गाव येताना असं मागं कसरत असतं तुम्ही अरे मागे सोडून 2 पावलं पुन्हा पुढे जायचं असतं. तुम्हाला माहितीये का कवा त्यांनी ठोकं टाकले हो. आपलं कसं असतंय लेट पण थेट. आपण कार्यक्रमच करतो. शेठ ह्यांनी हात पाय मोडल्यावर कळलं चला संजू शेठ राहू दे हातात चहा नाही, चला चहा घ्या. नको राहू दे नाही बायकून दोघच प्या. जा. रामभाऊ एकटा ऐकत नाही म्हणून महिलांना पुढे घालताय काय रे? अरे नडा अरे काय लगा कुठे गेलता रे? पळ कुठे कुठे गेलता? अरे मी एकटाच तिथं थांबलो तू का पळून आला तो आता रे कुठे थांबला होता तू? लाज वाटायला पाहिजे ना का तुला मला एकट्याला तिथं रामभाऊ सोडून आलाय पळपुट्या भेकड्या बाळ्या तू मला सोडून आला का? मी तुला सोडून आलो. होय रे. तुला नंतरचा प्रकारच माहित नाही काय ती. अरे बावळ्या मी काय केलं माहिती का गौरी वहिनी आल्या म्हणून 2 पावलं मागं सरलो आणि मी काय केलं गौरी वहिनीला समजून घालत आतमध्ये घरात नेलं आणि कुलूप लावलं बाहेरनं आणि जी मारली ही तिघ सुद्धा लुळत होती मी वरनं लाता घालत होतो. तू किती वेळा मारत होता? कुत्र्या, मी वरनं लाता घालायचो आणि ती एवढायची बाळोदाजी मी ऐकतो वर माझा रामभाऊला कोणी काय बोलल्यावर ए बाळू साधारण तू त्यांना किती वेळ मारत होता? अरे 20 मिनिट हाणत होतो आणि ती हात जोडत होती दमलो शेवटी मी 20 मिनिटं मारत होता? कुत्र्या, तू पळून आला भेकड्या बाळ्या तू त्यांना 20 मिनिटं मारत होता? लय मारले ती मी. अरे मी त्यांच्यापासून आलेलो अर्धा मिनिटं झालं केव्हा 20 मिनिटं मारत होता? वर कुत्र्या मित्राला तिथं ठेवून भेकड्यासारखा पळून आलाय वर आणि मला खुशाल म्हणतो मी त्यांना मारत होतो 20 मिनिटं. अरे अर्धा मिनिटं झाला मी पळून आलेलो. लय लागा रामभाऊ म्हणाव घेतो तो चल माझ्या घरी तुला हळद लावतो. एक गोष्ट ध्यानात ठेव गावात कुणाला बी सांगायचं नाही. काय? सरपंचाच्या बायकोनी मला काठी घेऊन ताणलेला अजिबात कुणाला सांगायचं नाही. कसाला कसा रामभाऊ कुणाला का माझ्या काळजात छाती फाडली तरी रामभाऊ मी कुणाला बोलीन तुला मारलाय म्हणून. नाही तर मी बी सांगेन बाळा मला तिथं ठेवून पळवून आला भेकडा सांगेन ना मग मी सांगशील का माझं तू? असल्या गोष्टी जाकरीत ठेवायचं सांगायचं नसते. चल झाळकर कुणाला काय बोलत बस नको गावात काय घडलंय ते. हा वाक गावातली 1 नंबरची चांडी घे आणला तर कायच बोलू नको काय घडलंय ते सांगायचं नाही. के? कुठे गेलता सकाळपासून कुठे तपास आहे? गडबड आहे जरा शेतात काम करायला गेल तू चालू आहे जरा ही काय घामी आलेली दिसा नव्हे. चल बाळू. मग चला की थंड काहीतरी घेऊ. चल बाळू चल के काय बोलू नको. तसं का चालताय? काय नाही ते बांधावणी पडलो. कशाला राव सुभाषराव जखमवल्या ह्याच्यावर मीठ चोळताय राव. तुम्हाला कसं सांगू सुभाषराव ए बाळू सरपंच गौरी वहिनी सरपंच ती चेअरमन आणि संतोष दाजीने लय टेचला याला नको झाला अक्षरशः पळून आला अक्षरशः पळून. हे लाज वाटायला पाहिजे तुला रामभाऊ. बाया कसं सण करू सुभाषराव मी. अरे जनाची नाही मनाची ठेवाय पाहिजे होते तू सुभाषराव. त्याला दारूला 10 रुपये दिले नाही म्हणून मला मी डांगे पिटीन तुझी काय बी. नाही राव सुभाषराव गावात रामला नाही तुम्ही जाऊ निघून तुम्ही दोघे इकडे. अहो रामभाऊ कशासाठी त्यांच्या दारात जाऊन मार खाऊन आलाय तुम्ही? आता माणूस पुढचं बोलायला नाही लागला. नाही मारला त्याला टेचला. लय मारला नाही टेचला तरी अहो आम्ही दोघं होतो ना पोलीस पाटील आणि तंटामुक्त अध्यक्ष. जो काय वाद झालाय बसून मी मिटावं. म्हणत होतो की अरे पोलीस पाटलाकडे जाऊ तंटा मुक्ती अध्यक्षाकडे जाऊ हे म्हणला ती शाणीच काय तवा मारणार. अहो रागाच्या भरात एवढी अक्कल रामभाऊ कशील कशाला गेला रामभाऊची आगीचा बंब पेटवायला? आई शपथ अरे म्हणजे माझ्या विश्वासानं पेताडा विश्वास ठेवतोय पाटील. लाज आहेत का तुम्हाला? मला मारला बिरला नाही कुणी. जाईल तिथं मार खाऊन येतात. पळून पळून आला अक्षरशः. त्या बायका लक्षणासारखा टाचा टेस्ट येतो. लाज नाही तोय माझ्या काय बी सांगतो अरे 10 रुपये पैसे ते नाही म्हणून. मला सांगा बाळासाहेब अहो रात्री दुश्मनीच आहे तुमची उग. पाटील अध्यक्ष मी जर नसतो ना तर लय मारला असता याला. पण मी काय डोकं चालवलं मी काय काय भानगड झाली सांग बरं मी आम्हाला. काय डोकं चालवलं माहिती का हा. मी गौरी वहिनीला आतमध्ये समजून सांगून आणि कडी लावली बाहेरनं अयो. आणि इतकी मारली की मी तर कोण कोण होती कोणाला? चेअरमनला हा. संजूदाजी होय. आणि सरपंचाला बाबा. एकटा मारत होतो. एकटा एकटा तिघांना तिघांना
आणि गाडा बाळा लोळत होती. पेल्यावर ताकद किती सुभासराव तुम्हाला माहित नाही. मारण्याची मी हा, मारला मारला असेल, मारला फक्त असेल. पोलिसांना फोन करणार का तुम्ही? मारलेली उठली का नाही का लोळत होती? लोळत होती गाडा बाळा बाळू करता बाळूदाजी मारू नका मारू नका. उठवून दवाखान्यात नेली नाही, मग आम्ही त्यांना उठवतो. चला उठवून सुभासराव. दवाखान्यात नेली तुमचं पाहिजे. तुम्ही न्या मला रामभाऊच्या घरी. बरं, ऐका, ऐका. रामभाऊ किती केलं जर आपला माणूस आहे पाटील, हा ह्या कानाची त्या कानाला होऊन द्यायची. छे, छे. येडं का अहो, तुम्ही माझ्या काळजातलं म्हणून सांगितलं. सांगायचं ना कोणाला. बरं ते तुम्ही तिघाला मारताना कुणी बघितलं होतं का? तुम्हाला त्याचं काय घेणं देणं आहे हो? नाही तो म्हणजे माणूस कोणाला आपल्याला- सांगायचं नाही आपण. कोणाला सांगू नका. हा म्हणून जाऊन विचारतोय. घरी झोपा. नाही नाही मी आता काय जातो घरी जातो भाकरी तुकडा खातो आणि गपचूप झोपतो. मी नाही बा- कुणाला अजिबात एक शब्द सुद्धा बोलायचा छे, छे. नाही. आबरू जाईल. ए? रामभाऊला मारलं म्हणजे आपल्याला मारलं. काय नाही 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 तुम्ही जावा तुमच्या घरी आणि तुम्ही पण झोपा जेवून. हाताने उद्योग आपल्याला सांगितलं असतं मिटावलं असतं ना नाही आपण. पण रामभाऊनी बाया बरोबर भांडणं करायला नको ते. अहो काय असतं ते ग्रामपंचायतीमध्ये बघायला पाहिजे ना त्यांनी. काय म्हणता अण्णा? काय नाही बाबा, आनंदी आनंद आहे. हा मला बी लय आनंद आहे अण्णा. कारण तुम्हाला सांगतो जन्म झाला, हो भाऊ मिळालं, पुढं काकी मिळाली, तुम्ही मिळाला हो आणि त्याच्या पुढे जाऊन बायको बी चांगली मिळाली. अगदी बरोबर. आनंदच आनंद आहे मला. सगळं चांगले, पण एकच गोष्ट राहिली बघा अजून. कशाचं? आमच्या डोळ्यात देखत हिचं नातवंड आणि माझं परतवंड पाहायला मिळलं ना. हे उठे, हे लाडा द्या रे. निवळ गायता नाही अण्णा. काय सारखं लेकराला खवळत असता. लेकरू त्याला नीट समजून सांग. आता काय झालं? काय कर म्हणजे आबरू घालवते गावभर. ह्याच्या त्याच्या घरी जाऊन भाकरी मागून खातोय या. त्या संजीव मेंबरच्या घरी जेवलंय अवलाद. आणि आम्हाला म्हणताना हिरो जाते त्यांना कोण काय बोललं का? ती ज्येष्ठ म्हणून बोलावं त्यात. तू का म्हणजे जेवला त्या संजीव मेंबरच्या घरी? मला पण गावात सगळं आदर देत आहे. आणि हे घरातल्या वांग्याला गिरायक लागतंय का मटण केलं त्यांच्यात कोणाच्यात मटण केलं? मेंबरच्यात. होय ना. मग मटण ज्या दिवशी केलं त्या दिवसाला जेवाय बोलवाय पाहिजे ना. ती संजीव मेंबरची बायको मला काय म्हणली माहितीये का? हा म्हणली शशी आलता आणि मग मटणाचा रसा राहिला होता. म्हणलं वतून देण्यापेक्षा म्हणलं बाळा खाऊन जा. म्हणजे कालची शिळी भाकरी आणि तो मटणाचा रसा ह्यो तिथनं खाऊन आला आणि म्हणतोय मला मटण खायला दिलं. खोटं बोलतंय. ती मग आदल्या दिवशी तुझा फोन लागला नाही म्हणली म्हणून दुसऱ्या दिवशी 3-4 वाट्या मटण ठेवलं म्हणतो रस्सा खायला गेला. 3-4 वाट्या मटण ती संजीव मेंबर ठेवणार लावला तो होय. हा अरे त्यो उष्ट्राला कुत्र्याला टाकत नाही, तो स्वतः पुरून खात टाकणारा माणूस आणि तुला दिलं म्हणतोय. बघवत नाही. ह्या गावात मला लय किंमत वाढायला लागली. ती तुमच्या डोळ्यात चलतंय. अयो अरे आबरूच किंमत घालवायला. खिशात पैसा असला तर किंमत वाढतो बा. अन्न बावळटे काही रुपयाच्या खिशात आणि माझी किंमत वाढली. चूक तुझी. तू जर शेतात नीट लक्ष दिलं असतं, ही गाठ पाणी ठेवायची गरज आहे का? चूक माझी नाही. आपला नागुजीराव आहे का शहाणा? हा. भाऊनी लाड केलाय ह्याचा. सारखी खार खायची काय गरज नाही. भाऊ माझं इथं, मी भाऊंचा आहे. तुमच्या सांगण्यावर नाही मी इथं हलणार. हो इथलं राशन कार्ड, इथलं पॅन कार्ड, ही आधार कार्ड मी इथलं काढायचा आपला प्लॅन झालाय. कुणाचा प्लॅन झाला आणि कुणाला विचारून तू प्लॅन केला आणि भाऊ कवा तुझा झाला? पण कशासाठी ओरडताय? जीवनच आलाय ना फक्त. आबरू अगं जाती. काके, तू काय पाठी घाल नको बर का. हे काय म्हणते बघितलं का? रिस्ट्रिंग करणार आधार कार्ड इथलं करणार आहे म्हणजे मला काय बाहेर लावायचं? अरे. प्लॅनिंग चाललंय काय माझ्या माग? पण तुझ्यापेक्षा लहान आहे ती, समजून घेत जा जरा. लहान आहे कसं आहे? पुढचं शेंड हाणते लहान आहे वय. हा? शेंड हाणलं की भाऊ हाणत्यात माहितीये ना. भाऊ हाणत्यात का काय हात नेऊन गोंजारत्यात आम्हाला कळाना. लाड कामाचा नाही. ही दे काढून तिकडं ब्याद. मग? काय तुझं जळीत चालू आहे गावाकडचं? इथलं निघाला रिटनिंग कार्ड आणि पॅन कार्ड काढा. तुला बी शशी नीट राहायला येत नाही का रे? आता नीटच राहतोय. सगळं अख्खं गाव म्हणतंय शशी म्हणजे वादळ. तुला कळत नाही का? तोंडावर वादळ? ताबा ठेवायचा जरा. तुला कोणी येऊन सांगितलं वादळ? सगळं गाव बोंबालते की. हा? मग जिथं जाईन तिथं या पेटावते वादळ. म्हणते ते कागदपत्र काढून घे, तुला सरपंच करू शकतो आम्ही ह्या गावात. सरपंच अरे कोण म्हणला तुला सरपंच करतो म्हणून? कागद निघल्यावर काय हरकत आहे? कळसच झालं भाऊ. तुला भाऊ हाणत्यात ना, तीच योग्य आहे बरं का. घरात चांगलं चुंगलं करायचं नाही. आणि चांगलं चुंगलं करत नाही का? लय तोंड चालू नको, नाही तर आता मी मारीन बघ तुला. नाही नाही, चांगलं चुंगलं म्हणजे इथं त्याला घे काय- इकडे, इकडच्या हाताला घे त्याला. नाही नाही आणि तुम्हीच लाड केलाय ना. हा. आता तर मी चांगलं बरोबर बोलून आहे. बोलते याला, बघितलं का? लाड ही जाऊ आता हिने आणलं आणि तू थोडासा आसरा दिला. पहिल्या दिवशी तिमला असं थांबलं नसतं. नाही नाही, त्याला अजून मी टीम मी. पण ते काय झालंय माहिती का? आपण म्हणतो जाऊ द्या, अतिथी देव भाऊ, पाहुण्याचं पोरग बसा मग. आपलं खाते तर ती उलट हितच खाताय आणि हितलंच वास तुम्ही मान्य करत नसला तरी माझा एकराचा हिस्सा आहे यात.
होला का? हाय का आणि तुला कोणी तरी अकराचा हिस्सा शेष्या आईने सांगितलंय तुझ्या आईला काहीतरी एकदा इकडे घेऊनच ये म्हणजे काय करतो भाऊच्या पुढे बसाव तू ए कशाला नाही फेसला थोडं व्हायला बरी तिकडच ही राहिले तिला बी ये घेऊन तिला मी घेऊन ये म्हणजे ह्यो तेव्हा तेव्हा ह्यो जे बोलतोय माझ्या आईने सांगितलं आईला काहीतरी भाऊनी सांगितलं आई सांगते का सारखं चांगला दिवस आला का तुम्ही आमच्या आईला पण विसरला आणि मला पण करड्यागत करताय अरे पण आमचं बेकार दिवस होतं का वा ऐक मी तिला फोन करून विचारते तू नको तोंड चालू मोठ्यांच्यात बारक्याने बोलायचं नसतं किती वेळा तुला सांगितलं रे ऐक ना ह्याची पिशवी भरून नाही जाऊ दे ते पार्सल जाऊ दे नाही जाऊ जाऊ दे तू शेषात जायची ही डोक्यावर बसलाय चांगला हा तू लय आमच्या काय करतोय लय बोलतोय आम्हाला तो तडा तू जा आपला घरी असं नाही जाणार मी घरनं आईला घेऊन येईल बघ तुम्ही परत म्हणू नका भांडण लागली म्हणून घरात अरे पण तुझ्या आईला आणि दानाचं काय संबंध त्याला उतरव खाली इथं माझ्या डोक्यातच शिरलाय आता बा म्हणलं तो हालत जाणं झोपाळ्यावर कुणी सांगितलं झोपायला माझ्यासाठी तुला आलं नका कसं म्हणतात आग मावशे ह्या दोघांचं कान भरलेलं ऐकून आहे का नाही मला खंदुशागत करत जाऊ नको आरला का तुझ्याशिवाय मला कोण आधार आहे लका एक खबर मी बावशीला का तुला देतोय तरी मला तशी करते अरे नाही करत पण म्हणजे? तुझ्या ऐक तुझ्या जीबीवर ताबा ठेवत जा गाणं किती हुशार आहे बघितलं ना अगं जरा ते- त्याचा गुण घे की अगं ते मोठा हुशार आहे आहे त्यो. जसं मी घरात आलो तसं घराचं नंदनवन ग झालं हा तू घरात आला आणि घरात नंदनवन झालं वय मोठा ह्यो नंदलाला नाही वय हा ह्याला नीट समजून सांगला का सांगते मी असू दे नकार सगळं हे चिडत बघ, जाऊ हे त्याच्यावर असं पोटात फिरत राहून दे आता पोटासाठी काहीतरी बघा जेवणाचं काय हा आणि भाऊच्या खबरी काढा जातोय ह्याला अरे नाही बाबा खबरी चल तुला जेवाय घालते चल हे जा वांग चल असलं तर गं ना. आपल्याला यायचंच नाही तू गप चल चल गणू तू नाही, पण नाही, चल मला अण्णा जेवायचं. चला जेवायला ये. ह्यांनाच न्या आणि खायला घाला बाहेरची माणसं बोलवून घरात ते राहू दे उपाशी हे, जा वांग्यानं तर गायला आलो राव त्याला करायचं रोज कोंबड्या कापायच्यात भावळात निवळ हला का माझंच घर मी बाहेर बसलोय उपाशी मी का उपाशी राहील हा अरे वांग तर वांग सीमा बाहेर ये. टायगर जखमी झालाय हळद कालव हळद गरम कर सीमा टायगर अहो, जखमी काय झालाय झालं कुठं आहे टायगर कुठं जखमी झालाय आय, अरे गावात टायगर कुणाला म्हणतात टायगर पप्याच्या कुत्र्याला टायगर म्हणतात ये याडपाटा टायगर म्हणजे वाघ आणि वाघ म्हणजे भाव हा मागणं द्यायला पोरग शिकलं मागणं द्यायला पोराला कळायला लागलं अहो, काय झालंय काय झालंय म्हणजे टायगर जखमी झालाय सीमा तुझ्या माहितीसाठी सांगतो शेतात चाललो होतो कुत्र चालू होय ए नीट आहे तसं वाटतंय भाऊ शेतामध्ये चाललो होतो आणि अचानक कुत्र वरडल्याचा आवाज आला 2 परूस खड्ड्यात कुत्र पडलं होतं वरडत होतं जीवांच्या आतंकाने मी तिथं गेलो आला म्हणलं जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर भाऊ ते फिरतं ते खरं तुला कुत्र होय ए चांगला होता दणकीनं उडी मारली कुत्र खरजूला असो नाहीतर बेकार असो नाहीतर हेपडा असो कुत्रा हे कुत्रा त्याला बी जीव असतो ह्या खरजुला तर आठवणार काय झालं ती पटकीन सांगा मग शिमा धमकीनं त्या खड्ड्यात मी उडी घेतली कसला विचार केला नाही जशी उडी घेतली तसं कंबारट्यावर पडलो जी मला लागलं टायगर जखमी झाला पण तो खड्ड्यातलं कुत्र मी वाचवलं अहो भाऊ कुत्र वाचला असतं पण तुम्ही मेला असताना तिथं कशाला खाट्यात उलटाय गेलता बाबा पडदार मंत्री या ए काय म्हणतोय अहो तसं नाही घरातला टायगर जगायला पाहिजे टायगर अभी जिंदा है हा हाय 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 काका काय झालं बाळासाहेब ए बरं काय झालं तू घरी जा तू की रे? अहो, काय झालं भाऊजी थांबा, हे तुमच्या दारात जावा तिकडे हे लागलेलं बाप बघतात. शांताजी वारली वाटत ए काय नाही झालं किरकोळ मी बाळू पडलो एवढूशा लागलेला इतका कांगरावळा करणं होतो का अहो तुम्ही म्हणलं लय लागलंय मी वहिनी मला सुभाषरावनी पाटलाने सांगितलं अहो ऐकू दे तरी भाऊ अहो सुभाषरावचं काय तरी सांगा सांगताय. की. 100% सुभाषरावच्या बायकोनी चेचलं असेल. पण ती मला काय त्याला सांगायचंय काय नाही, पाय सोड, पाय सोड, काय पाय सोड. सोडणार? काय आहे ते सांगा अरे मला एवढी शेवढी किरकोळ जखम झाली ती सांगत आले तुमचं ना अहो, भाऊ अहो, थांबा. आता काय त्या भाऊजींचा हाल लावल्यात आहे? ए थांब ए थांब रे बोलू दे. एवढं दुखतंय तुम्ही काय करताय हा सांगा मला सुभाषरावने पाटलाने सांगितलं बाळासाहेब दुपार वय चालली
घरी जावा भाकरी खावा आणि झोपा. हा. मी घरी गेलो भाकरी खाल्ली रगीव झोपलो पण अण्णा झोपच आहे ना मला. काय काय झालं? का बाळू घरी जा. त्या गौरी वहिनीने सरपंचाने त्या चेअरमनने लय टेचलाय रामावला महाराज होती वर्ण आणि गणू काय राव सगळ्या गावात मी सांगतो आमचा भाऊ वाघाय म्हणून सारखं मार खात जाऊ आणि नका इथं राव. मला एखादं दोन शब्द होईल. मला सण वाटा एखादं दोन भाऊ शब्द. थांबा. श्वासाला इथं तुम्ही आणि आमचं भाऊ कुठल्या खड्यात पडलं कुत्र्याला काढताना? कुठल्या खाद्यात मारलाय लय टेचला. केव्हा मारला? केव्हा मारला? अहो, सांगू दे भाऊ, तरी. हे तुम्ही मार खाण्याचं असं वाटलं नव्हतं. काके तू बी जा आणि आता तू सरपंचाला मारायचं. सरपंचाच्या बायको ह्यांना मारलंय का नाही? तू भाऊजी सरपंचाला खरं मार. सांगताय का तुम्ही? मी सगळं सण करेन पण ह्याला मारलाय लय. यो आता घरून अर्धा टायगरला लागलंय म्हणून. मारल्याशिवाय दगड आला का? आ, खड्यात पडलो नका ओ. बऱ्या तुला काय मिळतं असं काय खड्यात पडलेलं भाऊ बरं. घरात सगळ्या मारताना राव तिथं मार खात तसं ना मला आवडत. केव्हा मारले मला पण? त्या गौरी वहिनीने मारला हो मला. ह्यो माझा दोस्त मार खातो सारखा. काय गावात तोंड दाखवायचं? नको. घरात बस. काय गावात तोंड दाखवायचं आता? नको दोन नको. कसं जायचं? अगं. लागेल की अण्णा सांगा की हो. आबरू रे घालावली पार. चालवले जा तुम्ही मी घरात. नका दाखवू तोंड्या तुमची मागण्यासारखे बी नाही ती. लय मारलंय भाऊ. मारलं मला मारलं. हे मार. हे रामो. जा पळ. असू दे आता काय. काय यांचं तर नुसतं. ए, आज तुझा वाघासारखा मित्र आहे रामो. पोलीस तोंड दाखवू नका. नाही तर तशी मी तुमची बघण्यासारखी थोबाड नाही ती. अरे तुझा वाघासारखा मित्र जिथं अजून मी सोडणार नाही. वाघासारखा मित्र. वाघासारखा. घराला बदनाम करतोय. काय बोला? काय बोला? आता मला बी अडवू नका मी त्यांना खलास करून जात असतो. कुठे जातो? अरे ऐक की. मी त्याला जीव मारणार आहे आता. कुठे जातो? घरात जातो. अजिबात कोणी बाहेर यायचं नाही. अरे सोडायची नाही ती. काय मी तर तुला सांगून अरे मी सांगणार नव्हतो पण मला झोपच येणार राबा म्हणून मी आलो. आता म्हणजे तू झोपला नाही म्हणजे अख्ख्या गावात डोडो केला दिसतंय आणि आमच्या घरादाराची चोपड व्हायला माहित. अबे आहे की कापून काढीन माझ्या राबाला. नुसता म्हणू नको. बाया कापायची त्यांना. आणि ऐका तुम्हाला माझ्या शब्द आहेत. कुणाला काय सांगायचं नाही. नीट राहायचं. चल कापून काढायचं. चल आजपासून भेटू. रामभाऊ सुट्टी द्यायची नाही. नाही नाही मी काय करतो माझ्याकडं एवढी मोठी रामपुरी आहे. मी आज सोडत नाही. मी सोडणार नाही. अरे किती वेळा मार खायचा रामभाऊ तो नको झाले. आता तो मार खाऊ नको. रामपुरी आणायच्या नावाखाली घरी जाणार आणि ह्याला त्याला सांगत बसणार. अजिबात नको. लय मारलंय रे तुला म्हणून कवा मारलंय तुझं तोंडावर पहिलं. बाळ्या हे बघ डोकं वापरायची गरज आहे. आमदार साहेबांकडे आत्ताच्या आता जायचं. कशाला रामभाऊ मी आमदार साहेबांना सांगणार नाही तुला लय मारलाय गौरी वहिनीने म्हणून. अरे आबरू जायला. अरे त्याच्यासाठी नाही जायचं नाही तर मी मारीन. बाळ्या आमदार साहेबांना सांगायचं ही लय नालायक लोक आहेत. ह्यांच्या काय सुद्धा काम होईनात. अक्षरशः रस्त्यात खड्डा का खड्यात रस्ता ही सुद्धा काय कळना. त्या खड्यात मी पडलो. ह्यांचा ही का रस्ता नाही. कपटी लोक आहेत. निष्क्रिय लोक आहेत. मग तू तसं सांगतो मला कशाला नेते आमदार साहेबाच्याकडे. पुराव्याला तुझ्या एकटा पडलोय ना मी. चल चल आमदार साहेब अभिनंदन. अरे वा. हा हळू हो हो आई बसा बसा रामभाऊ. बसा बसा अहो, काय रामभाऊ तुम्हाला माहिती मला हारतुरे ही बुके ही आवडत नाहीत. 500 खर्च करायचा त्यापेक्षा गरीब होतकरू विद्यार्थी असतात जिल्हा परिषद त्यांना मदत करा ना. नाही आमदार साहेब खर्च नाही केला. या पाहुण्याच्यात येता येता आणला आम्ही. बाजारातले बुके संपले होते. मग पाहुण्यांच्यात बाग आहे ना फुलांची त्यांना म्हणणं बनवून ठेवा तिथं आणलाय. कसं आहे जिल्हा परिषदला आपण भरभरून यश मिळवल्याबद्दल म्हणलं तुमचं स्वागत. तरी मोकळ्या हाताने कसं जावं. मी झडपीच्या शाळेला पण नाही मदत करतो. पण तसं लीड कमीच पडलं बरं का आमदार साहेब आपल्याला थोडं. बाळो अरे पुढच्या पार्टीचं डिपॉझिट जप्त झालं. मग काय मला झोप येत नाही आमदार साहेब काय सांगायचं. आणि मी आता जिल्हा परिषदेला पदरचं पैसे खर्च केला तर या. ए बाळो काय पण बोलू नकोस. खरं सांग मग खोटं साहेब आम्ही एवढं जागून काम केलं जागृतपणे काम केलं. विरोधी पक्षाचं डिपॉझिट जप्त झालं. तू कधी लागला होता. रात्री 7ला झोपत होता 9ला उठवायचे लोक तुला तरी हल्ला नाही जागता.
बाळो मी झोपलो ना रात्री दिवसा आमदार काय साहेब म्हणतात बाळासाहेब? मला लय त्रास झाला मागच्या 15 दिवसात. गटात बरीच गाव आहेत ना 15-16 गावांमध्ये, त्यामुळे मी घरीच नसायचो आणि ह्यांना वाटायचं मी घरीच अच्छा. आहे. गावात फिरावं लागायचं, लय फिरलो मी, पाय नव्हता. बर रामभाऊ काय येणं केलं आज, काय विशेष? साहेब हम्म. कामच तसं महत्वाचं होतं. मी सांगू का, ह्यांनी काय मला सांगितलं येताना तुला घेऊन जातो आमदार साहेबांच्या पाशी, पण तिथं तोंडाचा जाळ करायचा तुझ्या, बोलायचं नाही एक शब्द. बोल नको बाळू, मी तुला बोल मग म्हणल्यावर बोल. नीट सांगा तुम्ही. रामभाऊ तुम्ही सांगा अरे सगळं. बाळू मी सांगेन ना गावात तुला. काय काय प्रकार घडलाय सकाळी ती पण. ठीक आहे, शांत शांत घ्या मी बाळासाहेब, बोला बोलायला सांगेन ना रामभाऊ. बाळ. हा, बोला बोला. आमदार साहेब विषय असा आहे, हम्म. तुम्ही जो लाखो रुपयाचा अंतर्गत रस्त्यासाठी निधी गावामध्ये दिला, हम्म, हम्म, हम्म. त्याच्यामध्ये फार भ्रष्टाचार झालेला आहे. बर सरपंच म्हणून घेणारी पार्टी बर. जनतेच्या सेवेसाठी विकासासाठी काम करायचं असतं. हम्म, हम्म. अर्धा पैसा घरी, अर्धा रस्त्यावर. रस्त्यामध्ये खड्डे पडलेत, खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डे, तेच काय. पाण्याची समस्या सगळीकडे बोंबाबोंब. पाणी नाही मला 3 दिवस झालं पाणी नाही, मी नदीवनं पाणी आणतो या. हा घ्या पुरावा आमदार साहेब. त्यामुळं मला गावांतर्गत फार डोक्याला त्रास होतो. आणि आता झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत चपडप करतात. अच्छा. लोकांना एक सांगायचं म्हणत आम्ही तुमच्यासोबत आहे, आणि लोक मध्ये आत जायचं, तुम्हाला काय करायचं ते करा. अरे सांगा ना स्पष्ट, आमच्या माणसाला मतं द्या. हे याच्यामुळं माझं डोकं दाबतं. तुमचं म्हणणं आहे त्यांनी कामच केलं नाही? काम केलं नाही, तुम्ही जा विचारा. नाही घरची काम करते ती केली नाही घरचा विषय नाही, पक्षाचं काम. पक्षाचं काम केलं पाहिजे. लीड कमी पडलं त्यामुळे मला झोप नाही येत रात्र. हे लीड चांगलं आहे, हे लीड चांगलं आहे. सांगाय तक्रार करायला गेलं सरपंचाच्या घरी की त्या सरपंचाची बायको अंगावर धावून येते. सकाळी टेचलं एक जणाला अक्षरशः. बर बर, असू द्या. मारलं राव. ठीक आहे ठीक आहे, ऐका ना रामभाऊ, एवढा मी लाखो रुपयाचा निधी देतो हा चांगल्या कामांसाठी, असे निकृष्ट दर्जाचे काम व्हायचे म्हणजे बदनामी किती हो. हा म्हणून तुम्ही लक्ष घाला. आणि वरनं मारते ते म्हणजे काय सोपं आहे का? असू द्या बाळासाहेब, कळायला तुमच्या भावना. माझं काय म्हणणं आहे मारायला रामभाऊ, नव्हतं पाहिजे फक्त. ठीक आहे ऐका रामभाऊ, असं जर होत असेल तर बघू ना, मी आता एक दौरा घेणार आहे, त्यावेळेस तुम्हाला तर बोलवतोच पण त्यांना पण निरोप देतो आणि समोरासमोर बसू ना. खडसून विचारा साहेब. नक्की नक्की. हा फक्त मारायला नव्हतं पाहिजे राव. डोक्यात मारलं, पोटावर मारलं, पाटणीवर मारलं. तू कशाला पेत असतो बाळू? मग मारतील नाही तर काय, असं नाही माझं करायचं. नाही मी सांगत रामभाऊ. कुणाचं सांगतो मग? सांगू नाही. अरे गावातल्या किरकोळ गोष्टी आमदार साहेबांना सांगायच्या नसतात. आपलं जे जे काय महत्वाचे मुद्दे थोडक्यात मांडायचे असतात. तर साहेब गावाकडे लक्ष द्यावं लागतं. नक्की नक्की, तुम्हाला तर बोलूनच घेईल, त्यांना पण बोलवतो. गौरवणीला म्हणा परत मारू नका. ठीक आहे बाळासाहेब. अरे त्यांची मुलं अभ्यास करत नसल्यावर मारणार नाही, एवढं तेवढं अभ्यास बी केला पाहिजे. हा तर आमदार साहेब त्यांना मात्र जाब विचारा, तुम्ही पक्षाची कामं का नीट करत नाही, गावातली कामं निकृष्ट का आहेत, ह्या गोष्टी तुम्ही. आणि जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष द्या म्हणा. शाळा जगली तर अख्खं गाव जगल. ठीक आहे. आमदार साहेब आमची काय तक्रार नाही. ह्याला नको म्हणलं येऊ तरी ही दारू पिऊन माझ्या मागे लागलं. तुमच्यावर जास्त प्रेम आहे ना, मग तुम्हाला आमदार साहेबांना भेटलंच पाहिजे. मला फोटो काढायचा आहे जाताना. नंतर काढू, पण ऐका ना, तुम्हाला परत मी बोलून घेतोच आणि शिवाय सरपंचांच्या गटाला बोलून घेतो. हो समोरासमोर आपण बसू. एवढा लाखो रुपयाचा निधी द्यायचा, काम अशी परत निकृष्ट दर्जाशिवाय तक्रारी यायच्या बरोबर नाही. आणि मारू नका म्हणावं त्यांना. सारखं कुठ मारायची पद्धत असे तोंडाव मारलंय म्हणजे किती सण करायचं. मारू नका म्हणावं फक्त तुम्ही. रामभाऊ बघा, विद्यार्थी अभ्यास करत नाही त्यामुळे चुकून तिथं फटका वाचला त्या गौरी वहिनींचा पोराला त्यांच्या. चल मी तुला गोळ्या देतो बेपीच्या. ही का साहेब? ठीक आहे या रामभाऊ. मला फोटो काढून नाही सर पण काय झालंय सांगताल का नाही? रामभाऊ आमदार साहेबांकडे गेलं काल. मग त्यात काय नवल आहे? ते सारखंच जात आहे बारामतीला गेले की. आपण केलेली कामं जी आहेत, हा रस्त्याचं काम असेल, बर, गटर लाईन असेल, चांगलीच गेली ती. अंगणवाडीचं काम असेल, हा चांगली केली. मग आपल्याला माहिती आहे ना. बर, पण त्यांनी सांगितलं ही सगळी निकृष्ट दर्जाची केल्यात, रस्ते उखाडल्यात. म्हणजे रामभाऊने सांगितलं होय? हो एवढंच नाही, ग्रामपंचायतीमध्ये अफरातफर केली, पैसे खाल्ले यांनी. वैयक्तिक स्वरूपाची नावं देऊन त्यांनी तक्रार केली तिथं आमदार साहेबांना. हो तालुका अध्यक्षाचा निरोप आलाय. बर काय आपल्याला बोलावलं 2 दिवसांनी. म्हणजे आपल्यालाच बोलवलंय फक्त? आपल्याला आणि त्यांच्या पार्टीला समोर म्हणले काय असं ते होऊ द्या. आमदार साहेबांनी बोलवलं? हो त्या टेन्शन मध्ये मी आहे आणि तुम्ही म्हणता कशाचं टेन्शन. आईला संजू शेट, वैताग आलाय. एवढी चांगली काम करून जरा का ह्या असं उलट्या बॉम्ब म्हणलं कसं काय? पण आता आमदार साहेब जायचं म्हटल्यावर आपल्याला असं चांगल्या तोंडाने जाऊन जमणार नाही. आलं लक्षात?
काहीतरी करावं लागेल संशय चांगलं पान पालटा अहो, पान पालटावं लागेल सर चांगल्या तोंडाने आमदार साहेब सुट्टी देणार नाहीत. किती निधी दिलाय त्यांनी? सरपंच चेअरमन आता ही झालं तुमचं. त्यांनी तिथं तक्रार केली का नाही? केली म्हणजे आता काय तालुका देशाचा फोन आलता की हो. आता माझं डोकं जाऊ दे मला. अरे कायम तुझं डोकं म्हणून तर हे दिवस आले. सरपंच जिथं तुमची डोकी चालत आहेत ना तिथं ह्या शकुनीचं डोकं चालतं. आपण 2 दिवस आता 2 दिवस संजू मेंबरला 2 तास लय झालं बाजी पलटायला. नाद करायचा नाही संजू शेंचा. अहो मला राव पगार माझा करा नाही करा, तू उचल तर पैसे द्या. पप्प्या तुझ्या पगाराचाच विषय चालला होता इथं. सरपंचाला तेच सांगितलं पप्प्याचा पगार वाढवा. त्याचा कुटुंब मोठे. हा पोरग कसं होतकुर आहे. कुठलं काम असलं ग्रामपंचायतचं हिरारीने सहभाग घेतोय. पटापटा काम करतोय. ही आळीला पाणी सोड ती आळीला पाणी सोड. म्हणून मी त्यांना शिफारस करायला सांगितली. एक अर्ज लिहा म्हणलं. त्याच्यावर पप्प्याचं नाव चांगल्या अक्षरात आणि प्रस्ताव द्यायचा. मंजूर करून आणायचा. तुला 8,000 आहे ना 12,000 करू ना. काय आमच्या जोडीत दोंडा पाडणार आहे? हो हो मेंबर चेअरमन सरपंच मग सांगते ते करा करावं लवकर. थांबा पप्प्या यांना काय वाटतंय की संजू मेंबर असं काहीतरी करतोय. पप्प्या पण त्याच्यावर 10-12 सह्या लागतील. सह्या गावातल्या वार्डातल्या. लगेच घेऊन येतो की. लगेच नाही थोड्या वेळाने जायचं. एक कागद घे त्याचा मायना मी तोपर्यंत कॉम्प्युटरवर तयार करतो. छापतो पण फक्त आधी सह्या घेऊन ये. 2 मिनिट 10 ते 12 सह्या असल्या ना लय झाल्या. पहिल्यांदा 7:30च्या घरच्या सह्या असल्या ना 2-3 बस. 7:30 म्हणजे अरे आपल्या गावची 7:30 रामभाऊ त्याच्या घरातल्या कुणाच्या असू दे 2-3 सह्या बिलल्या बस झाले. ते द्याल का ती चांगलं काम करायला तू त्यांच्यात कामाला जातो. पार्टी असली की ही चिर ती आण. तू असतो का नाही पप्या? हो असतो की. गाण्याच्या पुढं पुढं कोण करता? मीच आणि रामभाऊच्या पुढं पुढं कोण करता? मी कधी तुमच्यामुळे जातो मी. असू दे जाऊ दे आमचं नाही काय. पण तू आता काय कर एवढ्या 5-6 सह्या घेऊन ये आणि मला तो कागद आणून दे. मग मी सांगतो. हो चालतं. थांब 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 थांब. काय हात कर निघू दे. 10 सह्या आणून कागद माझ्याकडे दे. आणि ह्या पार्टी हिशोबात नाही. पार्टी हिशोबात नाही. काय डोक्या बिगा पडला काय का हा पगार वाढवाय काय कलेक्टर आहे का तुम्ही? कोण नायब तहसीलदार आहे? सरपंच आणि चेअरमन याला शकुनीचं डोकं म्हणतात. चला नंतर कळेल. चला चला चला. आमिर भाव त्याची मला भावनं वडलं म्हणून. नाही तर मी वय जाऊन जे अशी ठोकणार होतो ना सरपंचाच्या घरची. का म्हणजे भाऊला हा नाही काय भाऊ काय आहे रगे रे तवा. आणि कुणी आणलं भाऊला? मायंदाला मारले सरपंचीन बाईनं भाऊला. बाळू काकाने सांगितलं. त्या गडबडीत मी चाललोच होतो पण भाऊन माझा पाय वाढला नाही तर बार ठोकत होतो. होय ठीक आहे तेवढं ठीक आहे पण लागा बाहेर कुठं लागला असतं ठीक आहे. नाका ह्याच्या इकडे टिंगळा आल्यात भाऊला लागा. एवढं टिंगुळ येऊस तर आणले भाऊला? बावलंय बावला बाळू काका होतं म्हणून वाचलंय भाऊ. मला का आम्हाला अजून खबर बी नाही का? तर अरे भाऊ पळून आलं पण बाळू काका लढत होती ते एकटंच. तुला माहित नाही होय? मला का असल्या खबराला का एवढा उशीर देताय तुम्ही? का तुला अकल बिकल आहे का नाही? तू त्यांच्या घरचा का आम्ही त्यांच्या घरचं? तुला माहितीच नसतं काय? आम्हाला कुठं माहिती मला आता कळलं. आमच्या डाण्या वाघाला बाळू काकानं वाचवलं. आयला पण भाऊंना आजपर्यंत कधी रट नाही खाल्लं. तू कसं काय सांगतोय बरं? हा तुला अजून कुठेच वाटतंय म्हणजे लय चिंबवले आम्ही बाळको का होतं म्हणून वाचलेत. गुड न्यूज गुड न्यूज. मुलगा झाला वाटतं. मुलगा नाही का सारखं तुझ्या का डोक्यात तीच येतं. कसली गुड न्यूज आहे? पप्पू शेठचा पगार वाढणार आहे तुझा? हा. अरे तुला 6 महिने पगार नसतो मग तू पगार वाढणार आहे. आज हाय हो पगार द्या म्हणा टायमिंगला. नाही वाढला असेल असू दे. अरे आम्ही आता वाढणार आहे पगार. कुठलाही बळ सरपंच पार्टीचं उदो करत नाही ना का सारखं सरपंच पार्टीला का कधी तू राजकारण बाहेर ये. पगार वाढणार चांगली गोष्ट आहे की. हा माझा पगार वाढणार आहे आता निवांत झालं टेन्शन नाही. हे बघ ह्याच्या सह्या घ्यायच्यात. कशाला? पगार वाढीसाठी. तर अरे मी अर्ज तयार करायला ठेवलाय आम्ही. आता फक्त गावातल्यांच्या सह्या. आता तुझी सही घेणार तुझी सही घेणार तू घरच्यांच्या सही देणार आणि तुमच्या घरच्यांची म्हणजे माझच. बरोबर. आणि काय म्हणून अर्ज करणार आहे? माझा पगार वाढवणार यावा पप्प्या होतकुरू मुलगा आहे. चांगले काम करतो. पाणी वेळेवर गावात सोडतो. बर हा पण आम्ही सह्या देत नसतो. कायला काय आम्ही का असं होईल का? आम्हाला पार्टी पाहिजे. एक तर तुझा पगार वाढणार आहे लक्षात घे. हा त्याच्यामुळं आधी आम्हाला पार्टी द्यायची आणि मग आम्ही सह्या करणार. चल घे चल. पाचशे
लगेच आहे लगेच ऐक की फक्त त्याला का सह्या करायच्या कारण तुम्ही का माझा जीवा भावाचा मित्र आहे अरे सगळ्या सह्या माझ्या घरच्या बायकोच्या बी सह्या आणून देतो ना तुला. मी करू का सह्या तुझी नाही चालणार तू गावातला नाही पण तुमच्या घरच्यांनी चालू शकते आमच्या घरच्या चालतात का मग काय आणि मग माझाच की आदेश अख्ख्या घरात चालतोय तुझं मी सगळ्या सह्या राशन कार्ड सहित सगळ्या सह्या आणू शकतो मी अयो मग हे त्याला बी संध्याकाळची यावाय मी म्हणलं का अजिबात कोण नाही म्हणत नाही सहीला. चालते चालतंय मग हा सह्या घेऊ आणि जाऊ तुझं डायरेक्ट आम्ही पण लगेच करतो हा तुम्ही काय लोक सुंग भाऊच्या अगोदर होत्या आम्ही लुंग सुंग आहे तुझं लय मोठा हे आहे, आम्हाला माहिती आहे. चला चला केलं म्हणून समज भावा. नमस्कार नमस्कार सरपंच चेअरमन मेंबर सगळेच आले आता तुम्हाला कानावर आलंच मी का बोलून घेतलंय माझ्या कानावर आलं म्हणजे मी लाखो रुपयांनी एवढा निधी द्यायचा गावागावात कामं मी केलेत अशा काही गोष्टी आहेत की निकृष्ट दर्जाची कामं म्हणजे काय त्या कामाची काय अर्थच नाही असं एवढ्या तक्रारी माझ्याकडे येतात काय काय नक्की अडचण काय सरपंच साहेब काम बघा कामाची क्वालिटी बघा कुणाला तुम्हाला कुणीतरी सांगितलं असेल काहीतरी. काय कामाची क्वालिटी काय नाही माझ्या माझ्या कानावर ज्या गोष्टी येतात ना त्या वेगळ्या आहेत तुम्ही सांगताय ते नाही नाही ते तर जाऊ द्या जो पण आता झेडपीच्या इलेक्शनला तुम्ही काम केलं नाही अहो पळायला पळलं नव्हतं बरं का आम्ही काय समजू आम्ही रातोरात पळायचो. काय माझ्या कानावर दुसऱ्याच गोष्टी येतात कुठलं गट काम करतोय आणि कुठला नाही हा बरोबर नाही आम्ही जर विरोधात काम केलं असतं हा तर पुढच्या पार्टीचं डिपॉझिट जप्त झालं असतं. नाही ते आहे अहो ते कसं आहे मी निधी देतोय काम करतोय शेवटी माझा चेहरा आहेच ना हा? तुमचा आदर्श घेऊनच आम्ही गावात कामं करत असतो आम्ही लीड दिलंय चांगलं गावात. आम्ही विकास कामात कधीच राजकारण केलं नाही. ठीक आहे पण ऐका ना निधीचा असा अपयोग दुसरीकडे कुठं होत असेल काय असेल तर ते चुकीचं आहे नाही हा? कधीही तसं होत नाही तुमचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आम्ही काम करतो हा. जे आपल्या तालुक्याचं नाव आहे तुमच्यामुळे अहो तालुका स्वर्ग केला तुम्ही. नाही सरपंच आता तुम्ही आहे मेंबर चेअरमन मी निधी दिला तरी काय म्हणजे हे पैशाचा अपयोग म्हणा किंवा भ्रष्टाचार खालपर्यंत जात नाही दिले काम होत नाहीत हा मला कोणीतरी काहीतरी सांगितलं असेल सगळी कामं आम्ही चांगली केली विकास कामात कधीच राजकारण केलं नाही. हे काय काय हे तुम्ही दिलेल्या निधीचा योग्य वापर केलाय. आमदार साहेब नमस्ते. बसा बसा कधी आला तुम्ही पाटील बसा. हा हे बघतोय नाव सया घरातलेच आहे. रामभाऊ हे काय आहे? हा काय साहेब बघा ज्यांनी तक्रार केली ना त्यांच्याच घरातलेच आहेत. काय म्हणताय हा ही नावान सया आहेत काय मागे हा. चांगलं काम झालं म्हणूनच दिलेत ना. रामभाऊ हा अर्ज घ्या वाचा जरा सहकार्यांना पण जरा कळू द्या काय माग नाव आहे बघा म्हणजे आम्ही तुमच्या पावला पाऊल ठेवून काम करतो पण अशी नाव ठेवणारे आहेत ते. तुमच्या आशीर्वादातून चांगली कामं नाही नाही चालली असू द्या जोरात वाचू दे की आमदार साहेब सगळ्याला कळू दे. अरे आडानी बिडाने वय वाचतोय की नाही आहे की सगळ्याला कळलं म्हणजे बरं असतं थोडंसं. सुभाषराव मला बारीक दिसत नाही चष्मा घरी राहिला वाचा. वाचा वाचा अध्यक्ष वाचा की काय लिहिलंय ते कळून ते माणसाला काय कुठाने केलाय. प्रतिमाननीय आमदार साहेब विषय मौजे कांबळेश्वर येथील कामकाजाबाबत महोदय विनंती अर्ज की आम्ही खाली सह्या करणारे कांबळेश्वर येथील ग्रामस्थ आपणाकडे विनंती अर्ज करीत आहोत की मौजे कांबळेश्वर येथील विविध विकास कामे खूप दर्जेदार पद्धतीने सुरू असून कांबळेश्वर येथील सरपंच व कार्यकारिणी खूप चांगल्या प्रकारे कामकाज करत आहेत. फक्त काही लोक विरोधासाठी विरोध करत आहेत. अशा लोकांचा आपणामार्फत बंदोबस्त करावा ही नम्र विनंती कळावी आपले विश्वासू. असलं किती 5-4 जाणू का आम्ही काय सरपंच मेंबर अहो आमदार साहेबांपर्यंत असली छाटछूट घेऊन अर्ज येत आहे कशाला गावचे आबरू घालवते तेच मला काय कळत नाही. पाठीमागं अध्यक्ष वाचा. पाचवीतल्या पोराकडून अर्ज लिहून पाठीमागचं वाचा ना सह्या कोणाच्या आहेत? त्याच्या वाचा. वाचा की तुम्ही काय ज्ञान वाचा की सौ सीमा रामभाऊ जगताप, सौ श्वेता गणेश जगताप, गणेश महादेव जगताप, शशी राऊत, अण्णा पैलवान, आमिर जगताप, छोट्या मधने उज्जैन पवार, आकाश मधने अजय वाघमारे. रामभाऊच्या घरचीच निघाली सगळी.
खोट्या बिट्या सह्या नाहीत ना केलं घरच्यांनी आमच्या. नाही सीमा रामभाऊ जगताप म्हणजे आपले सौ का आणि तो गणेश तुमचा पुतण्या गणेश जगताप नाही का गाणं पहिलवान रामभाऊ काय आहे? आता काय अरे बापरे, कधी झालं? आमदार साहेब हम्म, मला माफ करा. काय काय झालं? ज्या काय गावगाड्यातल्या गोष्टी असतात तुम्हाला परत येऊन भेटेल. आता आमच्या पाहुण्याचं एका तातडीने निधन झालेलं आहे. अत्यंत दुर्दैवी घटना झालेली. शोकाकुल बंधू भगिनींनो, मला ठिकाणी अचानक जावं लागतंय. ठीक आहे या आमदार साहेब. हा असं काय अंगला दिसलं का नाही यांची पाहुणी मरते बरोबर. अर्ज वाचला की माणूस मेला. आणि आमदार साहेब तुम्ही द्याल ती शिक्षा आम्ही बघायला तयार आहे. तुम्ही आता बघितलं काय झालंय, परत ती समोर डोळ्याने बघितली. जाऊ द्या, गावातले शे आपण कशाला आमदार साहेबांना ताप द्यायचा, बसून भेटू आपण. बाळासाहेब या अंगावर येते ती बरं वाटतंय. तुम्ही शाले. आमदार साहेब मैतीचं बघावं लागेल आम्हाला पण काय तुम्ही बी माहिती ठीक आहे या पाटील. आमदार साहेब कसं करायचं सांगा बरं तुम्ही. अवघड आहे. आता तुम्ही बी तालुक्यासाठी एवढा निधी आणता तर तुम्हाला नाव ठेवतात. मग आम्हाला गावगाडीत अशीच बघा. चांगलं करा गेलं की सारखं आडमोर आहे. बरं सरपंच आगाव आलं 2 दिवसापूर्वी आम्ही ते सांगितलं का कोण रामभाऊ? आगाव आलं काठीने मारलं पण आम्ही काय करायचं आमदार साहेब आहेत ना. सुचलं होतं आता देव वसारलं. आमदार साहेब का सरपंच हो चला आमदार साहेब आम्ही येतो. आहे, आम्हाला ठीक आहे. आशीर्वाद द्या, असं फक्त नाही, कामं असं करत राहू द्या फक्त. या चला. या अण्णा ढोल डीजे बँजो घोडा वाजंत्री फटाकड्यांची आताशबाजी झाली पाहिजे. काके तातडीने आमदार साहेबांनी बोलवून घेतलं. हा 100-200 माणसं लाईनला उभी. मग स्पर्धेत भाऊशिवाय कोणाला देतात होय आमदार साहेब तालुका अध्यक्षपद. हा आले काके भाऊला वावळायचं लगेच नाम लावायचा. अरे ही बघितलं का ताट तयारच आहे. आणि अण्णा 5 बार उडवणारे बंदुकीचे ऐका की अण्णा अख्ख्या गावात मिरवणूक झाली पाहिजे बरं का यांची. पाहिजे. आणि मग आणि काके नाम मात्र तू नीट लाव बर का. मागच्या बरोबर नाम तिरपा लावला होता, सगळे काम आडवी आडवी होते. अरे नाम तिरपा होती पण ती माणसाचं काम कसं आहे एकदम सरळ सरळ. गाना रागाच्या भरात आपण शशाला म्हणतो बरं का अपशकुनी. हा शशीचं पण पाय गुण चांगलं व्हायला लागलं बरं का. कसं पाहिजे बघ ना आता एवढं पद मिळायचं. म्हणजे माझ्या पायाला घाण लागली का? नाही. म्हणजे पद शशामुळे मिळालं का? रात्रोंदिवस आम्ही रानात राबतोय आणि त्यांना मोकळं सोडलंय राजकारणासाठी. ऐकून तरी नाही असं बोलत जाऊ नका मग. तसं नाही पाचशे बाळा. वेळा तुम्ही अन्नाय जास्त अरे बोलत असाल मला ना. तू शशेपेक्षा जवळचा आहे पण आपण त्याला सारखं समजायचो अपशकुनी. त्यो आपल्यातला नाही अण्णा. नाही त्यो आपल्याला आमच्या नात्यातला त्यो पाहुणा आहे आज काकी. आहे. उगा तुम्ही त्याला जवळ करता मी बी पण म्हणतो असं आपल्याला वाटत निवळच अपशकुनी पण इतकं नाही असं म्हणा. निवळच अपशकुनी निव्वळ अपशकुनी आहे. त्याचं नाव सुद्धा माझ्या पुढे घेत जाऊ नका. मागच्या बारी नुसता गावात ना आला 4 माणसं जागेवर खलास झाली गाव. मग इतका अपशकुनी. हा मला ती नाही म्हणायचं पण काय काय कामं चांगली होते तेच सांगते ह्याला. अण्णा भाऊ आले का नाही अशी फटाकड्याची माळ लावतो का ना लांब सडक नुसता असा आवाज काला पाहिजे फाट 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 ही कहाणाची पद झाली वय का फटाकडे. अकराला कौतुक झालं यांना आनंदाच्या बरात हाणायचं काय तुम्ही शांत व्हा. का मारलंय? नाही माझा अन्याय होतोय. अध्यक्ष तुम्ही काय करा माहिती का, सरळ 4-5 माणसं बसवा, तुमची 2 आणि माझी 2 आणि त्यावर माझं काय असेल कुणाची बसाव तू उद्योग वाढवलाय तुम्ही सगळ्यांनी घरच्यानी. लागा. अण्णा तुम्हाला तर कळतं का जावायच्या विरोधात उभं राहिला मी तुम्ही. घर उभं राहिल्या विरोधात घर गेला सुभाषराव. दुनिया जाऊ द्या विरोधात दुनिया, पण घरातलीच माणसं जर विरोधक झाली तर न्याय मागायचा कुणाकडे? अरे काय केलं? आमदार साहेबांना जो अर्ज दिला त्याच्यावर सह्या केल्यात. मला तुम्ही म्हणताय आमचा माणूस कामाचा नाही, आमचा का माणूस राजकारण करतो, आमच्या माणसाचं काय ऐकू नका. काय माझ्या बरं आमदार साहेबांना माझ्या पुढे करू. अरे गणा घरात दुफारी निर्माण झाली. अण्णा ऐका तिथं एक आमदार साहेबांची तिथं अर्ज गेलाय की गावात सरपंच पार्टी उत्कृष्ट पद्धतीची कामे करती, काम चांगलं करतात आणि काही विरोधक सरपंच पार्टीला विरोध करतात आणि त्याच्या खाली सह्यात तुमच्या घरातल्या सगळ्या येत्या. अयो आमचा काय संबंध आहे राव भाऊ. थांबा जावाय बापू तसं नाही. शशी आलता तेवढेच सह्या दिलेत आम्ही शशीला. कशाला शशी आलता? शशी आलता पप्याला काहीतरी पगार वाढवायचे ना डबल म्हणून शशा म्हणला ह्या जो सह्या करा तर आपल्या पप्याला पगार वाढ.
आम्ही आपल्या कना सह्या हाणल्या. अरे मग त्याच्यावर काय लिहिलं होतं का नव्हतं वर काय नव्हतं वर लिहिलं? होतं तो म्हणलं म्हणला आम्ही मजकूर पक्का लिहून आहे म्हणला. टाईप करायचंय म्हणला. अरे काय तुम्ही काय भातबीत बांधला डोळ्या तुमच्या, तुम्हाला आकलं नाही पुढे काय मागं काय लिहिलंय? आता तुम्हीच म्हणला शेषा आपल्या घरातला आहे त्याच्या विश्वास ठेवला म्हणून आम्ही डोळे दाखवू. अरे शेषा आपला आहे, पण त्या अर्जात काय लिहिलंय बघायला नको माळ्या. अरे रामभाऊ मला वाटलं तू याचाच मठ्ठ मेंदूचा बिंडो काय घरदार तुमचा राव पागल करा. तुझ्यासारखे आहेत ना, तुझ्यासारखे आहेत ना अरे अतिशय. पण वाचाय तुमचं डोळं फुटलं होतं लिहिलं रे. नव्हतं म्हणला टाईप करायचंय. कोरं होतं कोरं. वहिनी आम्हाला गेल्यावर असं वाटलं आमदार साहेबांनी सगळी बोलावल्यात म्हटल्यावर आमच्या रामभाला नाव वाचले त्यांना तडा तडा तुडावत्याला रामभाऊला तिथं सुद्धा तुडावला. अरे तुडवलेलं असतं परवडलं असतं, पद मिळालं नाही मला, पद मिळालं नाही. तुम्हाला तालुक्याचं पद नाही मिळालं. नाही रे, घरातच सोडून राहिलं. काय मेलाय बाई कोण? तुझा चलता मेलाय वे. अरे म्हणजे कवा आमचा सुद्धा तालुका अध्यक्ष व्हायचा, कवा मी सरपंच व्हायचो, आम्ही मरू का असं शिरण काढून गुरांची. कसं होईल? घरातलीच गद्दार निघले, विरोधकांना सह्या देत्यात. ही काहीतरी गैरसमजा झाला. हे म्हणतात ना कोर ह्याच्या सह्या, हे शशाने गोंधळ काहीतरी केला. तशाला तर कापा कसा कसा. सुभाषराव, माझं प्रेम बघितलं त्यांनी, राग बघितला नाही. गण्या त्याला नारळाच्या झाडाला उलटा टाक आणि त्याच्या शेरकन कातडं संगडा सोडू. अरे तुझं घरच अख्खं फुटलं राव. कुठं राहिला माझ्या? टकुरी फुटायची वेळ आली हे. सुभाषराव राजकारणामुळे लय घरे फुटलेली मी बघितली, पण आज रामभाऊचं घर फुटलं. आणि कोणामुळे फुटलं? त्या अण्णामुळे ह्या रामबोकेमुळे घर फुटलंय. अध्यक्ष ह्या गाण्याला म्हणत होतो टाईप करून आणायला लाव त्याला, तर नाही म्हणला गरीबाला पगार वाढतोय अण्णा द्या सही. तो परत जायचा आणि परत यायचा. आज ह्याच्या बालिशपणामुळं हे मुंगसावानी तोंडाचा पाटील बोलायला लागला, मला संधी साधून घ्यायला लागला. अरे पोरा स्वरच पोरं बालिश आहेत, तुम्ही बालिश नव्हता ना अण्णा. तुम्ही काय बोलायला दुपत्याचा काय? पोराला भडकिलं आणि कच सहाय करायला आला आणि मला शिकवते काय? बरोबर आहे, बरोबर आहे. ह्या पाटील म्हणतात ना अण्णा, बरोबर आहे. सगळं काय झालं की गाणं केलं हा, आणि तुमची काय बुद्धी मटण खाय गेलती काय? हे जे काय झालंय ते सगळं शेषामुळे झालंय. शेषाला सुटी नाही सुभाषराव, हाताखालच काढतो गेला होता. अरे का मला तर काय काय बघायचं लागणार आहे कुणास ठाऊक. परवाच्या सरपंचाच्या बाईने ह्याला टेचला, आतापर्यंत आमदार साहेबांनी शेषाला मारून दे. जाऊ द्या, शेषाला मार. मी नाही जाणार. जाऊ दे की, कळू दे की बाहेरच्या माणसाने मार खाल्ल्यावर कसा हात लागतो ती. माझा काय ठेका राहिलाय? मी गेलो शशा म्हणतो माझा का काय, तुम्ही नका मध्ये पडू. नाही नाही अण्णा बसू द्या, चांगला चिंबू जाऊ दे, बघून घेते जाऊ द्या, मरू द्या. ना. बसून राहून हो बाळा, ती जावाय लय मारते त्याला. हा मारू द्या, माझा अडलंय खिटूर, त्याला बी कळू द्या ना. उचापात्या करतो म्हणजे काय मी मोकळा नाही. पटन बडावली माझी काय मारायची. ह्या ताटाचं काय करू? एवढं चांगलं ओवळायला घेतलं होतं. हा मग गप काय ओवळ की मला. हा ओवळ तुम्ही दूर टाक. कधी व्हायचं आम्हाला चढके अध्यक्ष. घी सगळंच घी. यांनी तर माझं डोकं आउट करून सोडलंय. तुझं डोके यांच्यात आल्यापासून तुझा बी पागलखानात झालाय. आता राहिलाय का अण्णा? काहीतरी म्हणलं तू सुधारती म्हणलं तर तुझ बिघडली यांच्या नाताने. एवढं सगळं बघती तरी माझ्याच येतंय सगळं अंगलूट. रामनाना पण जिल्हा अध्यक्ष झाल्यावर फटा म्हणलं फटाकडे वाजवतो. बिचाऱ्याने आल्या फटा हाणायला सुरुवात केली. अरे गाणं आपलाय तबला नाही, ध्यान म्हणून तसं वाजवत आहे. शशा काय उद्योग केला इकडे? इकडे हातावे की सुभाषराव मला सोडा, काही करू शकतं. कशाला घेतल्या रे का त्या कागदाव बाप्या? काय काय प्रकार आहे मला सांगणार. शशी सह्या रामभाऊंच्या घरातल्यांच्या तुझी बी सह्या सह्या कशावर केल्या तुम्ही? सोडा मला सोडा. पण सह्या पप्पा म्हणला माझा पगार वाढायचा आहे, सह्या आणतो का? म्हणलं माझं सगळे ऐकते मी घरच्या सह्या आणून द्यायला मारायचं काय ते चाललं. कशाला सह्या तुला पाहिजे होत्या? मेंबर ती मला म्हणली पगार वाढ तुझं येणार आहे जिल्हा परिषदला, ती अर्ज द्यायचा लिहून.
तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि त्या गावाच्या माहितीसाठी सांगतो. आजकडे बाबाकडे 40 एकर जमीन होती. गावचा नाव पुरा करण्यासाठी 35 एकर विकली. त्याची ही व्यावलं आहे. माझ्या विरोधात राजकारण केलं. एकेकाचा नावच पुरा करून द्या. सुभाष काही काढू शकता. एक नाही तर ठेव तिकडं बा. माझं काय झालंय बघ. मी कोणाचं काय करणार नाही. सरपंच तुम्ही राव आपल्याला सांगितलं की तुझा पगार वाढवतो सह्या कोऱ्या कागदावानं आम्ही अर्ज लिहून देतो हा आणि तोच अर्ज तुम्ही त्याच सह्या आमदार साहेबांच्या तिथं वापरल्या होईल. नाही हे अर्जाचं तुम्हाला दिसतंय आणि गेल्या 2 दिवसापूर्वी डायरेक्ट रामभाऊ सरपंच घरी आलं, त्यांच्या अंगावर आलं, त्यांना हानमार केलेली ही दिसत नाही होय. चेअरमन हा शपथ वा म्हणा जिप्साडल म्हणा हांड सरपंच झाला. सरपंच बोला. सरपंच मारलाय मला तुम्ही. आई शपथ आता काय बोलणार. अंगावर धावून आला माणूस हा. अरे खरं बोला. अंगावर धावून आलो हे मला मान्य आहे. कारण का तुम्ही जी कामं अर्धवट ठेवल्यात ना त्याचा जाब विचारायला मिळालतो. भावनेच्या भरात तुम्हाला रॅशमध्ये बोलला असेल. तुम्हाला कधी मारलं. ओ चेअरमन लाज वाटू द्या. जीवात जाण्याची नाही मलाची. माझ्या घरी येऊन हा नाही तसा माणूस बोलत होता आणि अंगावर धावला. कामाला करायचं. आई शपथ कान ठाळाय पाहिजे सुभाषराव. मला धरू नका. भाऊ अध्यक्ष थांबा. ह्या माणसाने आमदार साहेबांच्याकडे आमची तक्रार केली. गावची कामं चांगली चाललेत का नाही. चाललेत की हा एखादा रस्ता करत असताना कुठं खाटा हे होतो त्याला आम्ही कोणी गेलं तक्रार आमदार रामभाऊनी. दोघं कसं गेलती. शक्य आहे? कोण दोघं गेली ती बाळगा मला सुभाषराव माझी साखर वाढते पण या माणसाने मला नेलते तिथे. रामभाऊ हे चुकीचं आहे ना. आमदार साहेबांच्याकडे आपल्याच गावची तक्रार घेऊन गेला होय. लोकशाही टिकवण्यासाठी आमदारांकडे गावचा लोका मांडणं गरजेचं असतं. अरे मग लोकशाही टिकवायसाठी तर आम्ही सुद्धा सह्या घेतल्या आणि आमदारांना सांगितलं जी काय चांगलं करायची तुमच्याच घरात त्यांचं होतं. अरे लोकशाही टिकवण्यासाठी रस्त्यावलं तुम्ही काय मुरुम घरात नेता काय. रामभाऊ हा? तुम्ही तिथं गेला आमच्या विरुद्ध सांगितलं आम्ही भ्रष्टाचार केलाय म्हणले ग्रामपंचायत मध्ये रस्त्यात पैसे खाल्लेत म्हणले. बर तिथं आम्हाला बोलवून घेतलं आमदार साहेबांनी. रस्ता एक नंबर माझ्या घराकडे जाणार आहे. झाला का नाही? रामभाऊ रस्ता केलाय त्या लोकांनी. हो का बाळूच्या घराकडे जाणारा खड्डा. तो एक नंबर. त्या खड्ड्यात पडलो. तो खड्डा एक हो, नंबर आहे थांबा, काय? थांबा. ते बी सांगतो. कॉन्क्रिटीकरण करायचं म्हटल्यानंतर वरचा लेअर काढावा लागतो. थोडाफार खटा होतो. आमची कामं चांगलं सांगा ना. अण्णा चूक आपल्या पण जावायची या. आपला जावा आहे ना आमदार साहेबांच्याकडे 2 दिवसापूर्वी गेलो होतो ह्यांची तक्रार घेऊन कामं निकृष्ट पद्धतीचे करतात म्हणून. मग ह्यांनी बी ह्यांचा बदला गेला. ह्याला पप्प्याला सह्या आणायला लावल्या आणि तोच कागद तिथं अर्ज म्हणून वापरला. ही सुडबुद्धीने होत गेलं. बरं बाळासाहेब अध्यक्ष मला काय म्हणायचं तुम्ही तो गावातली 4 लोक चांगले तिथं बसून सांगितलं असतं ना बाबा खाटा पडलाय मीठ मुजवून घ्या काय करा आम्ही काहीतरी केलं असतं. चेअरमन 100 वेळा सांगितलंय. ग्रामसभेत सुद्धा मी मांडलंय. आमदाराकडे जायची गरजच नव्हती भाव. मग ऐका. कशाने तुम्ही काय आमदाराच्या करायला कानाला आम्हाला लागला? जमतो. रामभाऊ पाटील होतो मी होतो आपण बसलो असतो व्यवस्थित मार्ग निघला असता. काय अरे करायचं बसण्याने उठण्याने तर नको झालं. 100 वेळा म्हणलं अहो खटा पडला तिथं लक्ष द्या. होईल काम चालत. सुभाषराव माझं तुमचं होईल त्यांना जा विचारा. या माणसाला सुद्धा अक्कल कमी या. कशाला गेला आमदार साहेबांच्याकडे. अय्याने मला म्हणला तुला दवाखान्यात न्यायचं निवड केलं. चालण्यासाठी नेलं. तिथं काय सांगत बसलं एखादं आणि दोन. तुम्ही पण लक्षात ठेवा तुम्ही ग्रामपंचायत कार्यकारिणीत काम करता. साह्यांचा दुरुपयोग करू नका. सरपंच तुम्ही सुद्धा कोऱ्या ह्याच्यावर कोणाला सही देऊ नका आणि ज्यांनी कोऱ्या ह्याच्यावर सही दिली त्याचा गैरवापर करू नका. नाही कसं आहे, अद्दल घडवायसाठी मग माझं डोकं वापरावं लागतं. हो शाने. पण सही करणारे पण वाचून बघितलं पाहिजे ना कागदाव काय लिहिलंय ती. बर का हे कशामुळे झाले फक्त खड्ड्यामुळे. रस्ता चांगला एवढंच चांगलं काम केलं रामभाऊच्या खड्ड्यात पडला राव. त्याचा खूप वेळ पाय मोल असतं वर्ण गौरी वहिनी मारलं आणि तिथे जर कंपाऊंड केलं असतं किंवा लाल फडका लावला तर धोक्याची निशाणे लावली असती तर रामभाऊला दिसली असती. मग रामभाऊ खड्ड्यात गेला नसता. अजून एक ग्रामसभेला फार महत्व आहे. त्या ग्रामसभेत जे ठराव झाले त्याला मान्यता द्यायला शिका. त्यांनी असा ठराव मांडला म्हणून विरोधक आहे म्हणून हाणून पाडायचा असं करू नका. ग्रामसभा बळकट करा. ह्या निमित्ताने सांगतो विरोधासाठी विरोध तुम्ही नाही का केला. तुम्ही का काम केली नाही. लेट झालं त्यामुळे आम्हाला आमदारांकडे जावं लागलं. तुमच्या घरासमोर तर रस्ता केलाच की आम्ही. इथनं पुढे काय करा. हे रामभाऊ तुम्हाला एखादी गोष्ट खटकली सरपंचाला बोलायची आम्हाला सांगा. तुम्हाला बोलायचं आम्हाला सांगा. पण सगळ्यांनी लक्षात ठेवा की कोऱ्या ह्याच्यावर सही देताना विचार करा त्या सहीचा कुठं आपला दुरुपयोग होईल का. अण्णा कधी कधी काय होतं आपण एक विश्वास ठेवतो आणि म्हणतो चला ही तसंही करा हा करतो ही तसंही करता आणि तिथं आपण अडचणीत येतो. आज कसं झालं तुमच्या गावात तुमचं तुम्ही बघा मला इथं राहायचं नाही आपल्याला. तू कशाला सही घेतल्या? तुला कोणी बोलावला इथं? शशे चल तुझ्या मला माझी एक खाजगी मिटिंग आहे. मला आठवलं. ए चालू द्या.
झालं गेलं गंगेला मिळालं. माझ्या तुम्ही नादी लागायचं नाही, मी तुमच्या नादी लागत नाही. कशाशी? मला घरी जायचंय. चल माझ्या घरी ये. राजकारण बेकार झालं गाड्या. तुझ्या पगाराचा गोंधळ गेला तिथं. पगार वाढायचा नाही. चला. पगार मात्र खरं